हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 15 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की पूजाने कृष्णाचा खूप अपमान केला. त्यामुळे कृष्णा दुःखी झाली आणि तिने चक्क सरपंच पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलं. पण मग दुष्यंतने कृष्णाची हिंमत वाढवायचं ठरवलं. गावातील लोकांनी कृष्णाला विनंती केली, तुझ्यामुळे गावाला सोन्याचे दिवस आले आहेत, तू असा विचारसुद्धा नको करू. आणि मग कृष्णाने सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा विचार मागे घेतला. एवढंच नाही तर या दोघांनी एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवला. त्यामुळे कृष्णाची हिंमत वाढली. पूजा आणि समरने हे पाहिलं आणि मग पूजाने पुन्हा एकदा कृष्णाचा अपमान करायचं ठरवलं. रात्री जेवायच्या वेळेस ती चक्क कृष्णाला म्हणाली, तू आमच्याबरोबर जेवायला का बसली? सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवण करायचं आणि ते सुद्धा जमिनीवर बसून. कृष्णा रडायला लागली. पण आढळरावांनी या थोरल्या सूनबाईला ठणकावून सांगितलं, कृष्णा फक्त या घरची सून नाही तर माझी लेक आहे आणि माझ्या लेकीचा अपमान मी सहन करणार नाही बरं का थोरल्या सूनबाई. त्यामुळे पूजाची चांगली जिरली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजा आणि समर सावित्रीच्या घरी असतात आणि पूजा ही भक्तीला मी आज कृष्णाचा कसा कसा अपमान केला हे चांगलं रंगून रंगून सांगते आणि म्हणते, भक्ते अजून तर ही फक्त सुरुवात आहे. लवकरच त्या कृष्णाला मी घराबाहेर काढणार आणि मग तू आणि तुझी ती लाडकी बहीण राहा एखाद्या झोपडीत. तशी पण तुमची लायकी तीच आहे झोपडीत राहण्याची. भक्तीला खूप राग येतो पण ती राग गिळून घेते. पूजा वाटेल ते बोलत असते. सावित्री म्हणते, ए पूजे, कशाला तिच्या नादी लागतीये? अशा गरीब लोकांच्या तोंडी नाही लागायचं. आज तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहात ना? तर समोर म्हणतो, होय होय, मला तर असं झालंय कधी एकदा मी दर्शन करून येतो. पूजा म्हणते, हो ना, मला सुद्धा खूप घाई झालीये. पूजा आणि समोरचं हे निर्लज्ज बोलणं ऐकून भक्तीला खूप राग येतो. सावित्री म्हणते, पण पूजा, तुझा हा दागिना लय भारी आहे ग, कितीचा असल? त्यांच्या ह्या गप्पा सुरू असतात. भक्तीला खूप राग आलेला असतो की या पूजाने कृष्णाचा आज एवढा अपमान केलाय. आणि इकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात. आढळरावांना आठवतं की आजच्या सुनमुखाच्या कार्यक्रमात पूजाने कृष्णाचा कसा अपमान केला. समरने सुद्धा पूजाची साथ दिली आणि मग कृष्णा पूजाच्या पायाशी बसली. हे सगळं आठवून आढळरावांना सुद्धा त्रास होत असतो. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. बाळजाबाई सुद्धा तेथेच असते. दुष्यंत आढळरावांना जाब विचारतो, आजच्या सुनमुखाच्या कार्यक्रमात जे काही झालं त्याबद्दल माझ्या मनात काही प्रश्न, ते प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. आढळरावांना समजतं की दुष्यंत चिडलाय आणि आज मी काही नाही बोललो त्याबद्दल तो जाब विचारणार आहे. दुष्यंत आढळरावांना जाब विचारतो, आजच्या कार्यक्रमात कृष्णाचा एवढा अपमान झाला आणि तो अपमान होत असताना तुम्ही एक शब्दही बोलला नाही, तो सगळा अपमान होऊ दिला. आबा, मला सांगा, तुम्ही कृष्णाला स्वतःची लेक मानताना मग स्वतःच्या लेकीचा एवढा अपमान एखादा बाप कसा सहन करू शकतो? आढळराव काहीच बोलत नाही. बाळजाबाईला सुद्धा खूप टेन्शन येतं. दुष्यंत म्हणतो, मी तरी काहीतरी बोललो, पण उगाच गावकऱ्यांसमोर तमाशा नको म्हणून मी काही केलं नाही. नाहीतर आज माझ्या हातून खूप विपरीत घडू शकलं असतं. पण तुम्ही या घरचे सगळ्यात मोठे म्हणून तुम्ही हे सगळं थांबवू शकला असता. तुमच्या एका शब्दावर त्या पूजा आणि समोरची बोलती बंद झाली असती. पण तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही हे सगळं होऊ दिलं. याचा मला खूप राग येतोय. बाबा, बोला काहीतरी. मला तुमच्याकडून उत्तर हवंय. तुमचं असं गप्प बसणं मला सहन होत नाहीये. आज जे काही झालं ते अति झालं आणि या अतिची एक ना एक दिवस माती होईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आढळराव अजून सुद्धा मूग गिळून गप्पच बसलेले असतात. एकही शब्द बोलत नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, बाबा तुम्हाला माहितीये का, या अपमानाचा कृष्णाने धसका घेतलाय. रडत बसलीये ती बिचारी. आणि आज फक्त या घरात या सुनेचा अपमान नाही झाला, तुमच्या लेकीचा अपमान नाही झाला, माझ्या बायकोचा अपमान नाही झाला, तर या गावच्या सरपंचाचा अपमान झालाय. आणि तिने मनाला एवढं लावून घेतलंय की आता चक्क गावच्या सरपंच पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलंय. हे ऐकून बाळजाबाई, आढळराव दोघांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, काय? दुष्यंत म्हणतो, हो, कृष्णा,
सरपंच पदाचा राजीनामा द्यायला निघालीये आणि त्याचे काय परिणाम होतील हे कळतंय का तुम्हाला? आढळराव अजूनही एक शब्द बोलत नाही. तर बाळजाबाई ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंता शांत हो. कधीकधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं. आढळरावांचं सुद्धा तेच झालंय आणि स्वतःच्या मुलाच्या चुका प्रत्येक बाप पोटात घालत असतो. स्वतःच्या मुलासमोर प्रत्येक बाप अगतिक होत असतो. आढळरावांचं सुद्धा तेच झालंय. दुष्यंत चिडून म्हणतो, मी माझ्या बाबांशी बोलतोय, तुमच्याशी नाही. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. बाळजाबाई गप्प बसते. आढळराव हे गप्प बसलेले असतात. दुष्यंत त्यांना पुन्हा जाब विचारतो, बाबा मला उत्तर हवंय. मला तुम्ही शांत बसलेलं चालणार नाहीये. मला उत्तर द्या. आज कृष्णावर खूप मोठा अन्याय झालाय. तर आढळराव म्हणतात, समरवर सुद्धा अन्याय झालाय. 26 वर्ष त्याने अन्याय सहन केलाय. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, बाबा मला मान्य आहे ना, समरवर अन्याय झालाय. त्याने खरंच खूप वाईट दिवस काढले आहेत आणि त्यासाठी जबाबदार आपण सगळे आहोत. पण आढळराव म्हणतात, एवढे दिवस जर समरने अन्याय सहन केला तर मग कृष्णाने थोडा अन्याय सहन केला, थोडा अपमान सहन केला तर काय फरक पडतो? दुष्यंत आणि बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. आढळराव म्हणतात, शेवटी हे सगळं माझ्यामुळे झालंय ना, त्यामुळे मला गप्प बसणं भाग आहे. गप्प बसणं आणि गप्प असणं यात फरक असतो, ते तू समजून घे. आणि एवढं सगळं झालं म्हणून या घराला अंतर देण्याचा विचारसुद्धा करू नको. हे घर सोडून जाण्याचा विचारसुद्धा करू नको. हे सगळं ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत चिडून म्हणतो, बाबा समरचा 26 वर्ष अपमान झाला. 26 वर्ष समरला त्रास झाला. याचा अर्थ असा होत नाही की आता तुम्ही तो सगळा अन्याय कृष्णावर करणार आणि कृष्णाला त्याची फळं भोगावी लागणार. तुमची चूक झाली ना, तर त्याची शिक्षा तुम्ही भोगायला पाहिजे, कृष्णाने नाही. हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. बाळजाबाई दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंता, जर कृष्णा खचली असेल ना, तर तू तिला सावरण्याचा प्रयत्न कर. तू तिला धीर दे. तू तिला हिंमत दे. तिला समजावून सांग की या गावासाठी तिच्यापेक्षा योग्य सरपंच असूच शकत नाही आणि तिला असं करू देऊ नको. जसं तिने तुला सावरलं होतं, धीर दिला होता, तसंच तू आता कर. ही तुझी वेळ आहे तिची खंबीरपणे साथ देण्याची. दुष्यंत चिडून म्हणतो, माझं मला कळतं काय करायचंय, तुम्ही सांगायची गरज नाहीये. असं म्हणून दुष्यंत रागारागाने निघून जातो. आढळरावांना खूप वाईट वाटतं. मी गप्प बसून खूप मोठी चूक केली आहे हे त्यांना समजतं. पण फक्त पुत्रप्रेमापायी, पुत्रमोहापायी आढळराव हे सगळं करताय. पण समरची बाजू घेताना, समरसाठी हे सगळं करताना मी कृष्णावर अन्याय करतोय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाहीये. हे सुद्धा खरं. इकडे कृष्णा घरातील मोलकरणीची कामं करत असते. तेवढ्यात भक्ती तिला कॉल करते. कृष्णा फोन उचलते आणि विचारते, हा बोल भक्ते. भक्ती तिला विचारते, कृष्णा मी जे ऐकलं ते खरं आहे का? कृष्णाला माहीत असतं भक्ती कशाबद्दल विचारते. पण कृष्णा विचारते, काय ऐकलंयस तू? पंचायतीच्या कामाबद्दल काय ऐकलंय का? तर भक्ती चिडून म्हणते, कृष्णे खोटं खोटं बोलू नकोस. येथे पूजा आणि समर आले होते. पूजाने मला सगळं सांगितलंय की आजच्या सुनमुखाच्या कार्यक्रमात तिने तुझा कसा अपमान केलाय ते. आणि हे जर खरं असेल ना, तर तू खूप मोठी चूक करतीये. त्या पूजाचा अन्याय सहन करून घेऊ नकोस. तिला डोक्यावर बसू नको, नाहीतर ती तुझं सगळं लुबाडून नेईल, हे लक्षात ठेव. तर कृष्णा म्हणते, भावा मी थोडं बोलू का? लुबाडण्याची भीती, सगळं काही गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना महालात राहण्याची सवय झालेली असते. पण आपला जन्म झोपडीत झाला आहे. माझं त्या पूजाने सगळं काही लुबाडून नेलं ना, तरी मला फरक पडत नाही. मी शेतात एक झोपडी बांधून राहू शकते आणि माझा पूर्ण विश्वास आहे की दुष्यंत सरकारसुद्धा माझ्याबरोबर राहतील. त्यामुळे तू काळजी करू नको. माझ्यासाठी या घरातील नाती जपणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि मी तेच करतेय. भक्तीला खूप राग येतो की ही कृष्णा काही सुधारायची नाही. ती म्हणते, अगं पण कृष्णा. कृष्णा म्हणते, भक्ती भावा मला खूप काम आहे, मी तुला नंतर कॉल करते. असं म्हणून कृष्णा फोन कट करते आणि आपली मोलकरणीची कामं सुरू करते. इकडे आढळराव हे शांत उभे असतात, विचार करत असतात. बाळजाबाई त्यांना एक गोष्ट सांगते. आढळराव तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकेकाळी एक मुलगा होता आणि त्याची आई. तो मुलगा लहानपणापासूनच चोरी करायला लागला. पण आईचं त्या मुलावर खूप प्रेम होतं. त्यामुळे आईने कधीच त्या मुलाला थांबवलं नाही. मुलगा हळूहळू मोठा होत गेला. त्याच्या चोऱ्यासुद्धा मोठ्या होत गेल्या. पण आईने त्याला थांबवण्याऐवजी आई त्याचं कौतुकच करायची. वाह किती छान चोरी करतोय, कधी पोलिसांच्या हाती लागत नाही, तू खूप हुशार आहे, खूप चांगला आहे. आणि मग असं करता करता
त्या मुलाने एक दिवस खूप मोठा दरोडा घातला आणि पोलिसांनी त्याला पकडलं. जेव्हा त्याला कोर्टात उभं केलं गेलं आणि त्याला शिक्षा झाली, तेव्हा त्याने जज साहेबांना एक विनंती केली की ही माझी शेवटची इच्छा आहे की मला माझ्या आईशी बोलायचं आहे, तिच्या कानात काहीतरी सांगायचं आहे. जज साहेबांनी ही विनंती मान्य केली आणि मग तो मुलगा आपल्या आईजवळ आला. आपल्या आईच्या कानात म्हणाला, जर तू लहानपणीच माझा कान पकडला असता आणि चोरी करणं वाईट आहे हे मला सांगितलं असतं तर आज माझी ही अवस्था झाली नसती, आज मला शिक्षा झाली नसती. असं म्हणून त्या पोराने चक्क आईचा कानच कडाकडा चावला. आईला सुद्धा तिच्या वागण्याची, तिच्या या सगळ्या कर्माची शिक्षा दिली. आढळरावांना हे सगळं ऐकून खूप राग येतो. आढळराव चिडून म्हणतात, बाळाजा, ऐकून घेतोय म्हणून ज्ञान पाजळू नकोस. तर बाळाजाबाई म्हणते, नाही थोरले सरकार, मी ज्ञान पाजळत नाहीये आणि आता तो माझा हक्कही नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे. पण तुम्ही सुद्धा त्या गोष्टीतली आई न बनता त्या गोष्टीतले बाप बना. मला मान्य आहे ना, समरवर अन्याय झालाय म्हणून समर जे काही करतो, त्याची बायको जे काही करते ते तुम्ही सहन करताय. पण आता पूजाने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे आणि कृष्णा तरी किती दिवस सहन करेल, दुष्यंत तरी किती दिवस सहन करेल. एका दिवशी पाणी डोक्यावरून गेलं ना तर ते दोघेही घर सोडून जातील, तुम्हाला अंतर देतील, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे गोष्टीतली आई बनण्यापेक्षा गोष्टीतला बाप बना आणि समरचा एकदा तरी कान पिळा. नाहीतर हे सगळं वाढत जाईल आणि मग नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल, एवढं लक्षात ठेवा. आढळरावांना सुद्धा ही गोष्ट पटते. खरंच बाळाजाबाईने खूप छान गोष्ट सांगितली आहे आणि आढळरावांना या कान पिचक्या देणं, सगळ्यात आधी तर आढळरावांचा कान पकडणं खूप महत्त्वाचं होतं. कारण ते पुत्र प्रेमात आंधळे झाले आहेत. आता कृष्णा आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर आत्तापर्यंत कृष्णा आणि दुष्यंत घर सोडून गेले असते आणि मग आढळरावांची अक्कल ठिकाण्यावर आली असती. दुसरीकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो आणि बाळाजाबाई काय बोलली हे त्याला आठवतं की दुष्यंता, आता तुलाच कृष्णाला धीर द्यायचा आहे, तिला सावरायचं आहे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. काय करावं हे दुष्यंतला समजत नाही आणि तेवढ्यात दुष्यंतला एक आयडिया सुचते. दुष्यंत हा बंब्याला कॉल करतो. बंब्या म्हणतो, बोला ना दाजी, काय काम आहे? आणि मग दुष्यंत त्याला आपलं काम सांगतो, एक आयडिया सांगतो. आता ही आयडिया नेमकी काय आहे हे आपल्याला ऐकू येत नाही, पण बंब्या खूप खुश असतो. दुष्यंत त्याला काम वेळेवर करायला सांगतो. आणि इकडे दलपत, मैनावती आणि जयकांत हा पुन्हा एकदा हातात कोयता घेऊनच उभा असतो. त्यांची बैठक भरलेली असते. आज कृष्णाची कशी जिरली, कृष्णाचा कसा अपमान झाला हे सगळं आठवून हे तिघे खूप खुश असतात. दलपत म्हणतो, याला म्हणतात दणका देऊन मनका तोडणं. जयकांत म्हणतो, ही पूजा आहे ना, खरंच खूप भारी आहे. मैनावती सांगते, वय ना, आजपर्यंत असा अपमान कृष्णाचा कधीच झाला नव्हता. जे बाळाजाबाईला जमलं नाही ते ह्या पूजेने करून दाखवलं. जयकांत सांगतो, तिच्या याच आदांवर तर मी फिदा होतो, म्हणून तर मला तिला गिटकायचं होतं, तिच्याशी लग्न करायचं होतं. पण तुम्ही दोघांनी विरोध केला, नाहीतर आज ती माझी बायको असती आणि माझ्या बायकोने घरात हे सगळं केलं असतं. दलपत खूप चिडतो आणि म्हणतो, अरे तुझ्यासारखा दिवटा जन्माला येण्यापेक्षा न आलेला बरा. जयकांत विचारतो, काय झालं? दलपत म्हणतो, अरे त्या पूजाशी लग्न करण्याचा विचार करत होता. अरे लग्न करताना पोरगी फक्त सुंदर असून चालत नाही, तर ती संस्कारी सुद्धा असायला हवी आणि त्या पूजात काडीचे संस्कार नाहीये. मैनावती म्हणते, व्हय ना, लय भंगार, लय उद्धट पोरगी आहे ती आणि एक दिवस ती स्वतःच्याच पायावर कसा धोंडा मारून घेते ना ते बघ. कृष्णा दुष्यंत काय जास्त दिवस हे सहन करणार नाहीये. तिने त्यांचा मनका तोडलाय, पण हे दोघे तिला कायमचंच तोडून टाकतील, एवढं तुम्ही पाहतच राहा. दलपतला सुद्धा हे पटतं आणि इकडे दुष्यंत आणि बंब्या कृष्णाच्या डोळ्यावर हात ठेवून तिला एके ठिकाणी घेऊन येतात. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, मला इथे का आणलंय? कृष्णा ही कन्फ्यूज असते. दुष्यंत हा बंब्याला सांगतो, बोलव त्या सगळ्यांना. बंब्या शिट्टी वाजवतो आणि तेवढ्यात दोन लहान मुलं तिथे येतात. कृष्णा विचारते, काय रे, काय झालं? आणि मग ही दोन लहान मुलं कृष्णाला त्यांची ड्रॉइंग बुक दाखवतात आणि या ड्रॉइंग बुकमध्ये कृष्णाचं चित्र काढलेलं असतं, आमच्या लाडक्या सरपंचबाई. हे चित्र पाहून कृष्णाला खूप भारी वाटतं. ही लहान मुलं म्हणतात, कृष्णाताई, तू आमची लाडकी सरपंचबाई आहे. जेव्हापासून तू गावची सरपंच झाली ना, आमच्या शाळेत रोज शिक्षक येतात. प्रत्येक वर्गासाठी वेगळे शिक्षक आहेत. आमच्या शाळेत कॉम्प्युटरसुद्धा आलेत, स्वच्छतागृह तयार झाली. आता शाळेत जायला सुद्धा खूप भारी वाटतं. आम्ही रोज शाळेत जातो, म्हणूनच आम्ही तुझं हे चित्र काढलं आहे.
हे ऐकून कृष्णा खूप इमोशनल होते. तिला आपलं चित्र खूप आवडतं. कृष्णाला समजतं, खरंच मी गावासाठी काहीतरी करतीये आणि गावाला माझी गरज आहे. तेवढ्यात एक बाई तेथे येते आणि म्हणते, कृष्णे, आज फक्त तुझ्यामुळे माझी मुलगी कॉलेजात शिकतीये. आपल्या गावापासून ते शहरातल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी बसची सुविधा नव्हती, पण तू ती बस सुरू केली. त्यामुळे माझी मुलगी आता रोज कॉलेजला जाते, शिकते, ती मोठी होणार आहे. त्याचं श्रेय फक्त तुला जातं. हे ऐकून दुष्यंत कृष्णा खुश होतात. तेवढ्यात एक म्हातारी आजी आणि काही बायका तेथे येतात आणि ही म्हातारी बाई तर रडूच लागते. कृष्णे, मी ऐकलंय तू गावच्या सरपंचपदाचा राजीनामा देतीये, हे खरं आहे का? कृष्णा काही बोलतच नाही. तर ही म्हातारी बाई म्हणते, अगं कृष्णे, असं करू नको. जेव्हापासून तू या गावची सरपंच बनली आहे ना, गावाला सोन्याचे दिवस आले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. भ्रष्टाचार होत नाही, कोणावर अन्याय होत नाही, वसुली होत नाही, कर्जमाफी झाली, गावात स्वच्छता आहे, शाळा चांगली भरतीये, सगळं चांगलं होतंय. आणि जर तू सरपंचपदाचा राजीनामा दिला ना, तर गाव ओसाड होऊन जाईल, पुन्हा वाईट दिवस येतील. असं करू नकोस कृष्णे. जोपर्यंत मी माझे डोळे मिटत नाही तोपर्यंत सरपंचपदाचा राजीनामा दिलेला मला पाहवला जाणार नाही. असं म्हणून ही म्हातारी आजी रडू लागते. कृष्णा खूप इमोशनल होते आणि म्हणते, नाही आजी, रडू नका. असं काही होणार नाहीये. मी सरपंचपदाचा राजीनामा देणार नाही. हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, अजून तर फक्त सुरुवात झाली आहे. आपल्याला आपल्या गावाची खूप प्रगती करायची आहे. फक्त आपल्या या जिल्ह्यात नाही तर अख्ख्या देशात आपल्या गावाचं नाव न्यायचं आहे. आपल्या गावाला अख्ख्या देशातील सगळ्यात प्रगत गाव बनवायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. सगळे गावकरी हो म्हणतात. बंब्या दुष्यंतला खूप आनंद होतो की कृष्णाने राजीनामा द्यायचा निर्णय मागे घेतलाय. दुष्यंतचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. याच प्लॅनसाठी त्याने बंब्याला बोलून घेतलं होतं. थोड्या वेळाने संध्याकाळ होते आणि आढळराव अंगणात बसलेले असतात. तेवढ्यात दलपत आणि मैनावती तेथे येतात. दलपत विचारतो, काय झालं दादा, तुम्ही असेच एकटे बसलाय, तब्येत तर बरोबर आहे ना? आढळरावांना समजतं यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आढळराव म्हणतात, ए दलपत, जे काही बोलायचं ना ते इथे शांतपणे बस आणि बोल. उगच इकडचा तिकडचा फापट पसारा करू नको. मैनावती दलपतला इशारा करते आणि दलपत आढळरावांच्या शेजारी जाऊन बसतो आणि म्हणतो, दादा, आपण दोघे सख्खे भाऊ, पण आजपर्यंत आपल्यात कधीच वाद झाला नाही. मग तो संपत्तीवरून असो, वारसा हक्कावरून असो, कशावरूनच मी कधीच तुझ्याशी वाद केला नाही. आपण एकदम गुण्या गोविंदाने एकत्र राहिलो. आढळराव काहीच बोलत नाही. दलपत म्हणतो, पण आता या घरात जे काही होतंय ना ते पाहलं जात नाहीये. कारण समर आणि दुष्यंतराव यांच्यामध्ये असं होणार नाही. ते दोघेही तुझेच मुलं आहेत, पण ते सख्खे भाऊ नाहीयेत आणि त्यात त्या दोघांचा स्वभाव एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा आहे. दुष्यंतराव एकदम हुशार, समजूतदार आहेत आणि त्यांची बायकोसुद्धा कृष्णा ही सुद्धा खूप चांगली आहे, समजूतदार आहे, अख्ख्या गावाचा कारभार करते. दुसरीकडे समर आहे. समर याला समजूतदारपणा काय असतो तेच माहीत नाही आणि त्याची बायको तिच्याबद्दल काय बोलावं हे बोलूच शकत नाही. आढळराव सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. मैनावती म्हणते, आणि ती पूजा जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून फक्त कृष्ण आणि दुष्यंतचा अपमान करते. म्हणजे या घरात ती त्यांचा अपमान करण्यासाठी झाली आहे असं वाटतंय. आणि रोज वेगवेगळ्या गोष्टीवरून वाद होणार. आज दागिन्यांहून वाद झाला, उद्या फॅक्टरीहून वाद होईल, मग डेअरीहून वाद होईल, मग शेताहून वाद होईल. या घरात फक्त भांडणंच होत राहणार. दलपत म्हणतो, दादा, मला एक गोष्ट वाटतीये. तू एक काम कर, तू आहे ना वाटण्या करून टाक. याआधी आपण वाटणीचं नाटक केलं होतं, पण आता खरोखरची वाटणी करायची वेळ आली आहे. कारण जोपर्यंत वाटण्या होत नाही तोपर्यंत हे सगळं शांत होणार नाही. आढळराव दलपतकडे पाहतात पण काहीच बोलत नाही. मैनावती म्हणते, हो ना भाऊजी, हे खरं बोलताय. वाटण्या झालं ना की सगळं काही ठीक होईल आणि मग प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाला मिळून जाईल. या दोघांना खरं तर स्वतःचा हिस्सा हवा असतो. आढळराव काहीच बोलत नाही. बाळजाबाई हे सगळं ऐकते. आता बाळजाबाईचा विचार काय आहे हे तर आपल्याला नंतर कळेल. आणि इकडे गावकऱ्यांची सभा झाल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे निवांत बसलेले असतात. मस्त बेंचवर बसून भेळ खात असतात. कृष्णासुद्धा रिलॅक्स झालेली असते. दुष्यंत म्हणतो, खा खा, भेळ खा. कृष्णा भेळ खाते. दुष्यंत विचारतो, आता मनावरचा भार कमी झालाय ना थोडा? जो निर्णय घेतलाय तो स्वतःला सुद्धा पटलाय ना? कृष्णा सांगते, होय, खरंच माझ्या मनावरचा भार खूप कमी झालाय आणि
आत्ता मला वाटतंय की मी उगाच चुकीचा विचार करत होते आणि गावकऱ्यांचा विचार मी नाही केला. मी फक्त स्वतःचा विचार करत होते की मी आता फक्त घरच्या जबाबदाऱ्या सांभाळते, गावची जबाबदारी सोडून देते. पण जर मी सरपंचपदाचा राजीनामा दिला असता ना, तर गावकऱ्यांचा विश्वासघात केला असता. गावकऱ्यांनी इतक्या अपेक्षेने, इतक्या प्रेमाने मला या गावचं सरपंच बनवलंय. कारण त्यांच्या मनात एक आशा आहे की कृष्णाच ती आहे जी आमच्या गावाचा विकास करू शकते. इतक्या वर्षांपासून जे आमचं गाव मागासलेलं आहे, त्या गावाला पुढे नेऊ शकते. कृष्णामुळेच हे सगळं होऊ शकतं आणि मला तेच करून दाखवायचं आहे. मला या गावचा विकास करून दाखवायचा आहे. दुष्यंत विचारतो, आता मग सगळे विचार गेले ना? आता माझा गावात खूप मोठा अपमान झाला आहे. गावकरी मला इज्जत देणार नाही. गावकरी मला काय काय वाईट बोलतील. आता असं काही विचार नाही ना? तर कृष्णा सांगते, नाही दुष्यंत सरकार, हे सगळे गावकरी माझे आहेत. माझ्यावर प्रेम करतात आणि मी आता त्यांच्यासाठी करणार. या गावची सरपंच बनून या गावचा विकास करणार. या गावाला कधीच अंतर देणार नाही. हे ऐकून दुष्यंतला आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, बरं झालं, माझं तर नाही ऐकलं, कमीत कमी गावकऱ्यांचं ऐकलं. कारण आजकाल तू फक्त एकाच व्यक्तीचं ऐकतेस. कृष्णा चिडून म्हणते, ओ बुंगाट पाहुणं, हे थोडं जास्त होतंय बरं का. तुम्ही पुन्हा पुन्हा मला तेच बोलताय. दुष्यंत म्हणतो, अगं चिडू नको, चिडू नको. आणि तुला कळतंय का, किती दिवसानंतर तू मला बुंगाट पाहुणं म्हटली? बुंगाट पाहुणं म्हटली ना की मला खरंच खूप भारी वाटतं. एक काम कर ना, तू ना मला आता नेहमी बुंगाट पाहुणंच म्हणत जा. सगळ्यांसमोर म्हटली तरी चालेल. कृष्णा म्हणते, अहो काय बोलताय, सगळ्यांसमोर तुम्हाला कसं बुंगाट पाहुणं म्हणणार? दुष्यंत म्हणतो, त्यात काय, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हा तू मला बुंगाट पाहुणंच म्हणाली होती. मग त्या भेटीची आठवण सुद्धा ताजी राहील. आठवते ना तुला? कृष्णा स्माईल करते, लाजते आणि सांगते, सगळं काही आठवतंय. पहिल्यांदा आपली भेट, तुम्ही मला चिखलात पाडलं होतं. तुम्हाला तेव्हा चिखलाची आवड नव्हती. दुष्यंत म्हणतो, पण आता तुझी आवड निर्माण झाली आहे, तर तुला जे आवडतं त्या सगळ्या गोष्टींची आवड झाली आहे. हे दोघे मस्त गप्पा मारत असतात, भेळ खात असतात, जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. आणि त्याच वेळेस अवदसा तेथे येते, म्हणजे पूजा आणि समर तेथे पोहोचतात. आणि कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मस्त भेळ खाताय, हसताय, खेळताय. हे पाहून या दोघांचा खूप जळफळाट होतो. समर म्हणतो, काय करताय हे लैला मजनू, भेळ खाता की काय? पूजा म्हणते, हो पहा ना, ही निर्लज्ज कृष्णा तिचा एवढा पान उतारा केला, एवढा अपमान केला आणि ते ही ही खिखी करत भेळ खात बसलीये. हिची तर आता जिरवावीच लागणार आहे. समर म्हणतो, होय पूजे, तू तिचा इतका अपमान केला, त्याचा काही फायदा झालेला दिसत नाहीये. कृष्णा दुष्यंत मस्त हसत असतात, आठवणी जाग्या करत असतात. त्यांना माहीत नसतं की त्यांच्या या आनंदाला आता नजर लागणार आहे. पूजा म्हणते, आता या कृष्णाची जिरवावीच लागणार आहे. आता घरी गेल्यावर मी हिची कशी ठासते ना, ते तू पाहतच राहा. समोरसुद्धा कृष्णा दुष्यंतकडे वाकड्या नजरेने पाहतो. हे दोघे बिचारे मात्र आपला आनंद साजरा करत असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची जोडी खरंच खूप भारी आहे. आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला थोडी पूजा दिसली, नंतर पूर्ण एपिसोडमध्ये पूजा दिसली नाही. त्यामुळे आजचा एपिसोड हा सुसह्य झाला, पाहायला मजा आली की आज तरी कमीत कमी कृष्णाचा अपमान झाला नाही. कृष्णा ही खूप दुःखी झाली होती, हादरून गेली होती. पूजाने केलेला अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. पण दुष्यंतने ज्या प्रकारे तिला समजावलं, तिला या दुःखातून बाहेर काढलं, हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. दुष्यंतसारखा नवरा असेल तर प्रत्येक बायको कोणत्याही संकटातून सहज बाहेर येऊ शकते, एवढं मात्र खरं. दुष्यंतने कृष्णाला सरपंच पदाचा राजीनामा देण्यापासून थांबवलंय आणि मग आढळरावांना सुद्धा जाब विचारला. आढळरावांचं पुत्रप्रेम हे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यामुळे कृष्णाचा होणारा अपमान सुद्धा वाढतोय. आढळरावांना कुणीतरी कान धरणं खूप महत्त्वाचं होतं. आणि मग बाळजाबाईने जी गोष्ट सांगितली ती तर एकदम भारी होती. आढळरावांना तिने समजावून सांगितलं की आपल्या मुलांवर प्रेम करणं चुकीचं नाहीये, पण त्यांच्या चुकांना चूक म्हणणं आणि त्यांना समजून सांगणं, त्यांचा कान धरणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर मुलं वाया जातात आणि मग उद्या ते आपल्यालाच दोष देतात की तुम्ही मला नाही समजवलं म्हणून मी वाया गेलो. त्यामुळे मुलांना शिक्षा करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आढळरावांना हे समजलंय आणि पुढच्या एपिसोडमध्ये आढळराव जे काही करणार आहे ना, ते पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मग पुढे नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली
कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे रात्रीच्या जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतील. कृष्णा ही आपल्या खुर्चीवर बसणार. तेवढ्यात पूजा तिला म्हणेल, ए तू येथे का बसली ग? तेथे बसल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की पूजा असं का विचारतीये. तर लगेच पूजा ही कृष्णाला म्हणेल, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी या घरची थोरली सून आहे आणि तू या घरची सावत्र सून. त्यामुळे आमच्याबरोबर बसून जेवण्याचा तुला हक्क नाही आहे. एकतर सगळ्यांचं जेवण झाल्यावर उरलं सुरलं खायचं आणि ते सुद्धा या डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसून नाही तर जमिनीवर बसून खायचं, हे लक्षात ठेव. आणि बिचारी कृष्णा हो 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 देवबाई बोलली देवबाई बोलली असं म्हणून ऐकून घेणार, डोळ्यातून पाणी आणणार, रडू लागणार. पण आता आढळरावांना हे सहन होणार नाही. माझ्या लेकीचा अजून अपमान मी सहन करू शकत नाही. त्यामुळे आढळराव हे रागारागाने उभे राहतील आणि म्हणतील, ओ थोरल्या सूनबाई, कृष्णा फक्त या घरची सून नाहीये तर माझी लेक आहे लेक. आजपर्यंत जेवढा झाला तेवढा बस झाला. आता यानंतर मी माझ्या लेकीचा अपमान सहन करून घेणार नाही. कळलं का थोरल्या सूनबाई? पूजाला खूप राग येईल. ते आढळरावांकडे रागारागाने पाहणार. पण आढळराव अजूनसुद्धा या घराचे मालक आहेत आणि त्यांच्यासमोर बोलण्याची या पूजाची टाप नाहीये. त्यामुळे पूजाला खूप राग येईल. आढळराव तिची चांगली ठासतील. पूजाला खूप राग आलेला असेल, पण कृष्णाला मात्र आनंद होईल की शेवटी आबांनी माझी बाजू घेतली. माझा कमीत कमी एवढा अपमान तर होऊ दिला नाही. आणि मग कृष्णा ही खुश होईल. पण पूजा आणि समर मात्र तनफन करत आपल्या रूममध्येच निघून जातील. मग दुष्यंत आणि कृष्णा रूममध्ये असतील. तर कृष्णाला दुष्यंत म्हणेल, कृष्णा आपल्या लग्नाला इतके दिवस होऊन गेले पण काही गडबड झाली नाहीये. घरात काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे ना. काही लहान मूल, लहान मुलाची चाहूल असं काहीतरी लागायला पाहिजे. आणि हे सगळं बाळजाबाई ऐकणार. कृष्णा खूप लाजेल. थोड्या वेळानंतर जेव्हा कृष्णा किचनमध्ये येईल तेव्हा बाळजाबाई म्हणेल, कृष्णा तुमच्या दोघांच्या लग्नाला किती दिवस झाले? आता काहीतरी नवीन व्हायला पाहिजे ना. तुमचं नातं पण पुढं जायला पाहिजे आणि घरात लहान बाळाची चाहूल लागायला पाहिजे. कृष्णा हे ऐकून खूप लाजणार. म्हणजे आता लवकरच दुष्यंत आणि कृष्णाच्या बाळाची चाहूल लागणारे, कृष्णा आई बनणारे असंच दिसतंय. आणि कृष्ण आणि दुष्यंतला लवकर बाळ झालं तर त्यांचंच बाळ या घरातली सगळ्यात मोठं असेल. मग अजून समर की दुष्यंत हा प्रश्न असताना आता कृष्णाचं बाळ की पूजाचं बाळ हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.